प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल. नाशिकमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर आल्यानं दुतोंड्या मारुती पाण्याखाली. सराफा बाजारात सुद्धा शिरलं पाणी. मुसळधार पावसामुळे बीडच्या आष्टी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला. नदी नाले ओढ्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. पूर परिस्थितीची भीषणता ड्रोनच्या माध्यमातून समोर. सोलापूरला पुन्हा पावसानं झोडपलं. आदिला सीना नदीला पूर. घरांमध्ये पाणी शिरलं तर नदीकाठची शेती पाण्याखाली. जायकवाडी धरणातून गोदावरीमध्ये 2 लाख क्युसेक वेगानं विसर्ग. नदीकाठच्या गावांना पाण्याचा बेढा. नागरिकांचं स्थलांतर. पुन्हा पावसानं मराठवाड्याला झोडपलं. पावसामुळे शेती पाण्याखाली. अनेक ठिकाणी जमीन खरडून निघाली. चाळीसगावच्या सायगावात पूरस्थिती. 18 तासांपासून पुराच्या पाण्यात अडकले लोक. तर एरंडोल तालुक्यामध्ये अंजना नदीला पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. आणि टीम इंडियानं टॉस जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय. आशिया कपच्या फायनलकडे क्रिकेट जगताचं लक्ष. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठवाड्यामधील स्थिती दर्शवणारी. मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं थैमान घातलेलं आहे. मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. सगळीकडे पूरस्थिती दिसून येते. शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलंय. मराठवाड्यात पावसाची अवकृपा. यंदा लयच पाऊस झाला खूप. त्याच्या अवघाने पूर्ण नुकसान झालं ना. नुकसान होऊन शनी पुन्हा नदीला पाणी वाढत राहिले आणि पाऊस काही दम काय नाही. पूर परिस्थितीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. सलग चालू आहे ते पूर रोजच चालू आहे. 15 दिवस झाले सारखे पूरच होते. सारे पिकाचे नुकसान झाले. तर ऐन सुगीच्या दिवसात हाती काहीच नाही. किंवा आम्हाला म्हणजे आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. गेल्या 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसानं बीड जिल्ह्यातील मुर्शदपूर, लिंबा, रुई गावातील शेतात गुडघाभर पाणी साचलंय. कापूस, सोयाबीनसह खरीपातील इतर पिकं वाहून गेली आहेत. इतकी भयानक परिस्थिती कधीच येणार नाही आणि आली नाही आणि येऊ नये कोणावरच. मायबाप सरकारने थोडी जर मदत केली तर शेतकरी वाचेल. शेतकरी वाचला तर बाकीच्या गोष्टी होताला. आणि इतके काही भयानक परिस्थिती सांगायसारखीच राहिली नाही. बीडच्या आष्टी तालुक्यातील मेहकरी नदीला पूर आल्यानं कुंडी गाव पाण्याखाली गेले. गेलेले शेतकऱ्यांचं तोनात नुकसान झालेलं आहे. कोणाचं मोटरा वाहून गेलेले आहेत, कोणाचं सोलर पंप वाहून गेलेले आहेत आणि पिकं ही पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत. नदीकाठच्या ज्या लोकांची जमीन आहे त्या जमिनीही वाहून गेलेल्या आहेत. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आता पंचनामे करण्यापेक्षा सरसकट सर्वांना नुकसान भरपाई द्यावी अशी माझ्या शासनाला नम्र विनंती आहे. जोरदार पावसानं बीडच्या बिंदुसरा नदीनं रौद्र रूप धारण केलं असून नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं 10 गावांचा संपर्क तुटलाय. बिंदुसरा, नारदा, करपरा नदीला पूर आल्यानं शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. आमचा काय कापूस 20 एकर असेल. अच्छा, किती खर्च केला होता? खर्च 2-2.5 लाख रुपये गेलेत ना आजपर्यंत. 2.5 लाख. आज काय परिस्थिती आहे? आज काय परिस्थिती, आता काय हातात काय यायचं. पाणी त्याच्यामध्ये कापसात पाणी नाही तर काय ते सध्या. ऊस सुद्धा असे खाली लोळलेत. 8 एकर ऊस आहे.
माजलगाव तालुक्यातील कोथळा गावात सरस्वती नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एक शेतकरी अडकून पडला होता. नागरिकांनी त्याची सुखरूप सुटका केली आहे. हिंगोलीतील देवठाणा शिवारामध्ये तोडणीस आलेल्या झेंडू फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. ऐन दसऱ्याच्या आधी झालेल्या या नुकसानीनं शेतकरी हतबल झालाय. आमच्या शेतीचं एवढं नुकसान झालं की आतोनात 100% आमचा झेंडू गेलेला आहे. आणि शेतकऱ्याला मदत सरकार फक्त 8-8.5 हजार करते. आम्हाला लावगणीपासून आतापर्यंत खर्च जवळपास 50-60 हजार रुपये आलेला आहे. उद्या दसरा आहे, आज हार्वेस्टिंग करायची होती, तोडायचा होता झेंडू. एवढं मोठं नुकसान झालं की आतोनात. तरी बी मी शासनाला अशी विनंती करतो की आम्हाला कमीत कमी 1 लाखापर्यंत हेक्टरी मदत द्यावी. हिंगोलीत झालेल्या पावसानं कयाधू नदीला पूर आला. या पुरामुळं कळमनुरी तालुक्यातल्या शेवाळा गावातील घरांमध्ये पाणी शिरलं. अजून इशारा देतात की अजून 2 दिवस पाऊस यायची शक्यताच आहे. मग आता आवरावं खावावं कुठं, काय करावं काहीही समजेना झालं. तर आम्हाला कसं करावं, काय आम्हाला खाया पियायला काहीच नाही. आतापर्यंत आमच्या घरात खूप नुकसान झालं. गहू तांदूळ रेशन जे घरात होते ते खराब झालं. आम्ही फेकून दिलं. आमच्या लेकराचे लहान लहान वह्या पुस्तकं कपडे सगळं भिजून टाकून दिलं. आता आम्ही उपाशी आहोत कालपासून. नांदेड जिल्ह्यालाही जोरदार पावसानं झोडपलंय. विष्णुपुरी धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 3,17,000 क्यूएस इतक्या प्रचंड वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदेड शहराजवळील आसना नदी ही पुराच्या पाण्यानं दुथडी भरून वाहत असून आसना नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्यात गेली. या नदीला सध्या समुद्राचं स्वरूप आलंय. नांदेड शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचं तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आलंय. या निवारा केंद्रात मूलभूत सुविधा नसल्याचीही तक्रार केली जाते. आम्ही उड्या मारून आले. असं आमच्यामध्ये घरामध्ये संपदाला कमरे इतकं पाणी आहे. आमचा सगळा पसारा वाहून गेला. आम्हाला काहीच बी नाही. आणि इथं जरी आल्या तर इथं आम्हाला चिलटामध्ये बसवलेलं आहे. इथं संडासची सोय नाही, कशाची सोय नाही, लाईट नाही, कशाचीच नाही. बिमार माणसं जास्तीच बिमार झालेले आहे सर. माझे सासू सासरे आहेत. 70 वर्षाचे सासू आहे आणि 80 वर्षाचे सासरे आहेत. त्यांनी आम्हाला उचलून आणावं लागलं कारण कोणी वाहनाची सोय केली नाही. आम्हाला फक्त एवढं सांगत होते की घराच्या बाहेर निघा. बाहेर निघा तर कसं निघा, कारण आम्हाला वाहनाची सोय नाही. आम्ही आमच्या सासू सासऱ्याला खांद्यावर घेऊन आलो. लातूरच्या मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले. नदीपात्रात 43,516 क्यूएक्स विसर्ग करण्यात येत असल्यानं मांजरा नदीला मोठा पूर आलाय. तिकडे धाराशिवमध्येही मोठ्या कष्टानं पिकवलेली केळीची बाग पुराच्या पाण्याखाली गेली आहे. केळी वाचवण्यासाठी शेतकरी गळ्या इतक्या पाण्यातून जाताना दिसत आहेत. ही केळी पाण्याबाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत असून शेतकऱ्याला मोठा खर्च होतोय. दुष्काळी मराठवाड्यात सर्वसाधारण मध्यम पाऊस पडतो. यंदा मात्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कमी दिवसात जास्त पाऊस झाला असून या पावसानं मराठवाड्यावर अवकळा केलेली दिसतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.